नांदेड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ज्वारी, गहू, मका, हळद आणि आंबा या पिकांना मोठा फटका बसला असून काढणीला आलेले पीक पूर्णपणे मातीमोल झालंय। नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अर्धापूर तालुक्यात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे। मालेगाव शिवारात काढणीला आलेली ज्वारी पूर्णपणे जमिनीवर कोसळली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही। याशिवाय गहू आणि मका पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काढून ठेवलेली हळद आणि आंबा पिकही पावसामुळे खराब झाली आहेत। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिकं आडवी पडली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। हातात आलेला घास हिरवल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। शेतकरी आता शासनाकडून तातडीच्या पंचनाम्याची आणि आर्थिक मदतीची मागणी करीत आहेत। जर लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवू शकतं। मागील 2 दिवसापासून मालेगाव परिसरामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे की हातातोंडाशी आलेला घास, ज्वारी असन, गहू असन, हरभऱ्याचा असन, याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। काही शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं नाही। तरी आता शेतकऱ्यांनी जगाव कसा, शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न आहे। कर्ज कसं फेडावं, बियाचे औषधांचे एवढं कर्ज कसं फेडावं। तरी मायबाप शेतकऱ्यांनी त्वरित याची दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, तरच शेतकरी जगन। एवढी बिकट शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे। तर शेतकरी जगला तरच सगळ्याला खायला मिळत। आता शेतकरी पहिल्यांदा कुठं जाईन त्याला शेती सोडून शेतकरी बाहेर चाललेला आहे। का शेतीची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही। एवढं प्रचंड प्रमाणामध्ये निसर्ग आपला रंगरूप दाखवत आहेत, प्रकृती दाखवत आहे। तरी शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी। अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। सरकारकडून तात्काळ मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे। या घटनेकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।